एक विशेष स्थान निर्माण करणारे जय गणेश तलवडे संघाचे चप्पल चीता म्हणून ज्यांची ओळख आहे फिल्डिंग मधला ते सुधीर कार सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो। सुधीर सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आणि ड्रोनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाची ही क्षणचित्र तुम्ही बघू शकाल। प्रचंड गर्दीने तिसऱ्या रजनीची सुरुवात झाली आणि ड्रोनचा व्ह्यू इथून मात्र या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाची ही भव्यता तुम्ही बघू शकाल। तिसऱ्या रजनीमध्ये इथून ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र आणि मॅच इथून सुरू होईल। 3, 2, 1 लेट्स प्ले स्टार्ट द गेम। आणि कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आवाज योगेश ढोळे सरांचा। या सर आपलं स्वागत। थँक्यू सर। पहिलाच बॉल अगदी स्वीप केला, फटका चांगला गॅप मधनं सीमारेषेच्या पलीकडे चौका। इथे चांगला चेंडू आपण पाहतो नाहीये, वाईट चेंडू या ठिकाणी, खराब चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय। एक्स्ट्रा धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाईल। मनोज जाधव आपणास विनंती, आपण योगेश ढोले यांच्याशी लगेच संपर्क साधायचे। इथे पाहतो डावखुरी हाताचा फलंदाज रोशनच्या बॅटमधून चेंडू निघालाय, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार। या चेंडूवरती आलाय हा महत्वपूर्ण षटकार। एक मनामध्ये दुःख होतं, योगेशने सांगितलं होतं या मैदानावरती आमचा ऑल आउट झाला होता आणि या मैदानावरती जेव्हाही आलो अपयश पदरी आलो होतो, पण आज पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। इथे चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय। आपण पाहतोय स्कोर कार्ड या ठिकाणी पाहिलं जातंय। धावसंख्या स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। बारा धावा झालेत। आपण पाहतो स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहिलं गेलं रोशनजी गोतारणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे। या रोशन दादा आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। जरूर आपण पाहतोय धावसंख्या या ठिकाणी पाहिली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती। 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। 5 चेंडू आतापर्यंत झालेत, 5 चेंडूवरती 13 धावा खर्च केल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय पंचाच्या डाव्या साईडने। इथे लेग स्टंपला खराब चेंडू ढकललाय, फाईन रिझर्व मध्ये चेंडू जातोय, जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे। 4 धावा चौकार या ठिकाणी पाहतोय। 4 धावेने स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले।
पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालंय। पहिल्या षटकामध्ये 17 धावा स्कोर कार्ड वरती खराब गोलंदाजी पाहिली गेली आपण पाहतो या ठिकाणी। तर आमचे बंधू रोशनजी गोतारने या ठिकाणी उपस्थित झालेत। रोशन गोतारने आणि त्यासोबत हेमंत मोरे आणि प्रकाश मोकाशी आपण पाहतो प्रशांत मोकाशी या ठिकाणी आहेत। ऋषिकांत मालुसुरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो या ठिकाणी यायचे। या दरम्यान आपण पाहतोय शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच आमचे मोठे भाऊ माननीय शिवाजी शेठ खारीक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आमचे मोठे बंधू आणि शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच माननीय शिवाजी शेठ खारीक साहेब आमचे दादा यांचे या ठिकाणी आगमन झालंय। मी या दामतकरांच्या वतीने तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये दादांचं या व्यासपीठावरती करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। या दरम्यान उद्योजक गणपत सोनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत। इथं पाहतो आपण जरूर पंच या ठिकाणी जाऊन पोहोचले। आपण या स्टेजवरती धावा आल्यात 6, धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। तर मनपूर्वक आपण पाहतोय रोशन दादा आतापर्यंत आपण ग्रुपच्या माध्यमातून आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली गेली, आज आपण या ठिकाणी आलात, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आमचे मोठे बंधू त्याचबरोबर शेलू ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच माननीय शिवाजी शेठ खारीक साहेब या ठिकाणी दादा आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत, दादांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि उद्योजक सोनी साहेब यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया। बघा सर्व प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी असेल फक्त प्रेक्षका आयवा जेलसाठी शेलू ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच माननीय शिवाजी शेठ खारीक साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे। आयवा जेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे। आणि इथे पाहतोय ओहो हा हायवा जेल घेण्याचा प्रयत्न कुणी केला होता? कुणाल मात्रे, कुणाल तुमच्या कॅमेरामॅनच्या हातामध्ये चेंडू गेला होता, तिथे हायवा जेल सोडलाय। 500 रुपये डबल कमाई झाली असती इथे। बघा कॅश सोडली, कुणाल मात्रे सांगितलं तुमच्या रेट मधून 250 रुपये कट। खऱ्या अर्थाने अफलातून षटकार आपण पाहायला गेलं, ड्रोनच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते। आणि जर स्टेज वरती जर आयवा झेल घेतला, स्टेज वरती षटकार आला तर त्या बॅट्समॅनला 500 आणि आयवा झेल स्टेज वरती घेतली तर त्याला 1100 रुपयाचा पारितोषिक असेल। माननीय शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक साहेब यांच्याकडून 1100 रुपयाचा पारितोषिक असेल। तर जरूर आपण पाहतोय
इथे आपण पाहतोय चेंडू फेकलाय सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी आपण पाहतो षटकार या ठिकाणी पाहतोय. आणि आपण पाहतोय या फलंदाजाला आणखीन एक सुवर्ण संधी असतील. अजून जर 2 षटकार लगातार आले तर शिवाजी शेठ खारीक साहेब यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक असेल. मनापासून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मान्यवरांची वंदियाली लागली गेले. अनेक मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित होत असताना. चाळीस धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. के बॅक टू बॉलर च्या कॉटन बॉलची संधी होती. झेल ड्रॉप या ठिकाणी आपण पाहतोय. तुषार विर्ले जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर माझ्याशी संपर्क साधायचे. तुषार विर्ले यानंतर आपण पाहतोय जे हनुमान वाकस विपक्ष सायली 11 तलवडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मिडल इनिंगला या ठिकाणी उपस्थित राहायचे. रामदास सर मुलांना कॉल करा. त्याचबरोबर सूरज दादा या सागर दादा सूरजला कॉल करून बघा कुठपर्यंत पोहोचलेत. तो स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं 2 षटकामध्ये आपण पाहिल्या गेल्या 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. खुरमजी नजे आपण व्यासपीठावरती यायचे. खुरमजी नजे चांगला झेल कॅफ कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद होतोय. झटका या ठिकाणी दिला गेलाय. सफवान खोत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सफवान खोत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर बघा पारितोषिक वाढलं गेलंय प्रेक्षकांसाठी. जो परत आपण पाहतोय आमचे मोठे बंधू शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारी साहेब जो परत स्टेज वरती आहेत. आईवा जेल साठी 2100 रुपयाचा पारितोषिक असेल. आईवा जेल साठी प्रेक्षकांसाठी 2100 रुपयाचा पारितोषिक असेल. काल आम्ही पाहिलं गेलंय शेलूस गावचे सुपुत्र संतोषजी इसालगे यांच्याकडून स्वर्गीय भाऊ वालकू इसालगे यांच्या स्मरणार्थ आईवा जेल साठी त्यांनी टावर फॅन तो आणला होता. आणि तो टावर फॅन आपण पाहतोय सालीम आपण पाहतोय सालीमला भेटला तो त्यांनी तो आईवा जेल पकडला होता. वाईट चेंडू स्वेर मारा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि सालीम आज परत त्याच ठिकाणी जाऊन उभा राहिलाय. आणि त्याला माहिती आहे आज 2100 काल
पण काल सालीम तू खेळाडू नव्हता, आज खेळाडू आहे. हा लक्षात ठेव. आपण प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक या ठिकाणी आहे. जे प्रेक्षक मायबाप त्यांच्यासाठी हा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 3 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. मनोज जाधव यांना विनंती करतो आपण जरूर योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधायचे. थोडंसं स्पीडअप करा. मॅच भरपूर सारी स्लो चालली. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 47. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून आपण पाहता 3 बॉलचा खेळ समाप्त झाला तिसऱ्या षटकातील आणि 47 धावा तब्बल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय ड्रोन मैदानाच्या अगदी वरती आपल्याला फिरताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याचशा वेळानंतरचा बऱ्याचशा कालावधीनंतरचा हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये अर्बन टीम आपण पाहताय. चांगली सुरुवात रोशन आणि त्याच्या साथीनं अक्षय, परंतु अक्षय बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जयेश. इथे बाटला चेंडू स्पर्श झाला आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये झेल कॅरी झाला. इथून दुसरी विकेट येते अर्बन टीमची. फ्रेंड्स ग्रुपचे सर्व जावेद दादा खोत यांचं आगमन झालं. साहेबांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दामतच्या मैदानावरती असलेली कोणतीही स्पर्धा मग त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आवर्जून नाव घेतलं जातं ते जावेद दादा खोत यांचं या मंचकावरती आगमन होतं. सहर्ष स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जावेद दादा यांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा भरपूर चांगलं योगदान राहिले. यावेळी योगेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन बीट होतोय आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11:30. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल आपण पाहता 47 वरती खऱ्या अर्थानं रोखली आहे धावसंख्येला. गोलंदाज रेहमान आपण पाहता चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चौथं षटक इथून प्रगतीपथावरती आला. रेहमान गोलंदाजीसाठी आपण पाहता. समोर आपण पाहता जयेश. पहिला बॉल अकुल टप्प्याचा होता. अतिरिक्त बाहेर निघाला बॉल. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राची धाव फलकावरती. एक्स्ट्राची धावेनं 48 धावा या धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 48 धावा धाव फलकावरती आपण पाहता. बॅटिंग करत असताना अर्बन टीमच्या आपल्याला पाहायला मिळतील.
इथे देखील फटका चांगला आहे. अगदी आपण पाहता बेकंड एरिया शोधले, बॉल चालला शॉर्ट फाईन लेगच्या बाजूनं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणि आमचे दादा शिवाजी शेठ खारी साहेब थेट सरपंच शेलू ग्रामपंचायत यांच्याकडून पारितोषिक आहे. जो पण स्टेजवरती आहेत तर हा पारितोषिक असेल आयवा झेल, फक्त प्रेक्षकांसाठी आयवा झेलसाठी आपण पाहतो 2100 रुपयाचा पारितोषिक आहे. पॅडल केला चेंडूला आपण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर हा प्रयत्न यशस्वी जरूर ठरला गेलाय. यानंतर आपण पाहतो पाहुण्यांचे स्वागत आमच्या फ्रेंड्स ग्रुपचे सर्व सेवा जावेदजी खोत अर्थात आमचे जावाबाई यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. यानंतर सायली 11 आणि त्याच्यावर जय हनुमान वाकस दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. 54 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज रेहमान आपल्याला पाहायला मिळतात. एक चाचू यांना विनंती करतो आपण चाचू आपण व्यासपीठावरती यायचे. इथे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 59. वाईट प्लस 4 धावा धावफलकावरती ऍड आल्या. अतिरिक्त बॉल इथून पाहायला मिळाला. या षटकातील जर पाहायला गेले तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 59 धावा या धावफलकावरती आहेत. पहा एखाद्या टीमची सुरुवात चांगली होते ना त्यावेळी अगदी शेवटपर्यंत चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आणि तशीच कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फलंदाज त्या ठिकाणी अगदी आपण पाहत आहे पोहोचला. योगेश आपण पाहत आहे या टीमचा कर्णधार आहे कॅप्टन. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर 60 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते अर्बन टीम आपण पाहता. 5 ओव्हरची मॅच, चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 60 धावा या धावफलकावरती आल्यात.
चला आपण पाहतो शेवटचं षटक आपण या ठिकाणी पाहतो. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तक्की गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे टॉस केलाय चेंडूला मंजूर. चेंडू खाली पोहोचलाय जरूर. झेल ड्रॉप. झेल ड्रॉप पाहतो. आरामात झेल होता. झेल पकडणं गरजेचं होतं. झेल ड्रॉप आपण या ठिकाणी झालाय. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षकांना सुवर्ण संधी. प्रेक्षकांना इथे जर झेल पकडला असता 2100 रुपयाचा पारितोषिक प्रेक्षकांना असता. आयवा झेल साठी सोडला. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. तर आयवा झेलचा आपण माझ्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहिलं गेलं. आयवा झेल पकडले तो बार. सोबान ओके. त्याच्या खातीदार बघा त्याला 2100 लगेच सगळे आले इकडे. आयवा झेल या ठिकाणी आपण पाहतोय. आता इथं प्रत्येक प्रेक्षक एकच विचार करत असेल. तो जरी कोणत्या टीमच्या बाजूने असेल ना तरी तो बोलेल आरवल संघाच्या बॅट्समननी षटकार मारायला पाहिजे. आणि आपण पाहतोय 2100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आपण असेल. दिले दिले. आणि या दादांच्या शुभाचा कॅमेरामॅन 1 मिनिट कॅमेरा इकडे आपण पाहतो. लक्की प्रेक्षक सुभान ज्याला शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच माननीय शिवाजी शेठ खारी साहेब आमचे मोठे बंधू यांच्याकडून आयवायसाठी 2100 रुपये. क्या बात आहे. जो परत दादा स्टेज वरती आहेत तो परत पारितोषिक लागे. आहा जबरदस्त. आता दामतकर बोलतील दर टायमाला दादा तुम्ही स्टेज वरती या. जरूर आपण पाहतोय प्रेक्षक मायबाप खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि त्यांच्यासाठी ही दादांकडून सुवर्ण संधी. शेवटचं षटक तक्की गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्याचा फलंदाज इथे शॉर्ट पिच चेंडूला फिरवला. चेंडूला खराब चेंडूचा बेफान माराचा हा टोला या ठिकाणी दिला फलंदाजाने. चेंडू पाठवला सीमा रेषा पलीकडे. रस मिल 30चा इथे आला एव्हान क्वालिटीचा एक ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. संदीप सर नेक्स्ट मॅच साठी कर्णधारला आपण इन्व्हाइट करा. जरूर जरूर आपण पाहतो. सायली 11 आणि जय हनुमान आपण टॉस साठी यायचे. अर्वन संघाने 5 ओव्हर मध्ये स्कोर केलाय 82 धावा 82 धाव आणि 83 धावांचं टार्गेट आहे अफान 11 दामत साठी. बहुत रन मारा.
5 ओव्हर 82 रन्स मारा. 83 करना होगा अफान 11 दामट्टी. मी विनंती करतोय या आमचे जावेद भाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते माननीय शिवाजी शेठ खारीक साहेब थेट सरपंच शेलू ग्रामपंचायत यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. शिवाजी शेठ खारीक साहेबांचा सन्मान शेळू ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय शिवाजी शेठ खारीक साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. मनपूर्वक सहर्ष स्वागत आदरणीय शिवाजी शेठ खारीक साहेब. फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. सोनी साहेब या आपण माननीय सोनी साहेब या आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यायचं लगेच आपण सोनी साहेब आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. जय हनुमान वाकदचे कर्णधार आणि सायली 11 तलवडेचे कर्णधार सूरज घोडविंदे आणि मंगेश वैखरे आपण टॉस साठी या 83 धावामध्ये 83 टू विन. बघा प्रेक्षकांची सुवर्ण संधी आहे. दादा आता निघाले जरूर पण फायनलच्या रात्री दादा या ठिकाणी पूर्ण रात्र या ठिकाणी असणार आहेत आणि प्रेक्षकांसाठी दादांकडून ही खूप मोठी मेजबानी या ठिकाणी असणार आहे. चला बॅट्समन लवकर चला. अफान 11 दामट टीमचे बॅट्समन पाठवा प्लीज. 83 धावांचं टार्गेट आहे. चेंडू चेक करा. अफान 11 दामट टीमचे ओपनिंग बॅटर आपण चेंडू चेक करा. 83 चा टार्गेट आहे. भरपूर धावा आहेत स्कोर कार्ड वरती. अफान 11 दामत सलीम मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि त्याच्या साथीला बॅट्समन सलीमच्या साथीला बॅट्समन आपण पाहतोय तकीन अफान. 2 बॅट्समन इथून चालले. चला लवकर मॅचला इथून सुरुवात करा. रमीजने काय फिल्डिंग केली. चेंडू हातात येत नव्हता रमीजच्या. कॅफ देखील तिथे होते. नूर देखील होते. सगळ्यांचा खेळ भारी राहिला. आता 83 चेस करायच्या. शिमानने एक कॅच पकडली होती. शिमानने आता 83 करायच्या. सलीम आणि अफान 2 धुरंधर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेत आणि ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचा तुम्ही व्ह्यू बघू शकाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाची ही 3री रात्र. चला या कॅप्टन या सायली 11 कॅप्टन आपण लगेच यायचे या ठिकाणी. सायली 11 तलवडेचे कर्णधार सूरज घोडविंदे आपण टॉस साठी या आणि विवेक आपल्या संघाचा कर्णधार पाठवा. जॉन्टी दलवी येत आहेत. सर कैलास वैखरे देखील आलेत. सायली 11चे कर्णधार सूरज आपण टॉस साठी लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. 83 चा टार्गेट आहे अफान 11 दामट टीमला. तकीन आणि अफान हे 2 बॅट्समन चाललेत आणि या स्पर्धेची भव्यता तुम्ही बघू शकाल. फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाची ही 3री रजनी आणि ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण लाईव्ह टेलिकास्ट बघू शकाल. जरूर मी रोशन गोताने यांना विनंती करतो या आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. आमचे बंधू रोशन दादा गोताने यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. या सूरज चला लगेच चला. आणि सालीम 11 आपली मॅच याच्यानंतर लगेच तुमची मॅच खेळवणार कारण ते पण आलेले आहेत पण आपण ही मॅच या ठिकाणी खेळवतोय. तकीन साठी कॅश प्राइज आहे. तकीनने 3 चौकार आणि 3 षटकार जर मारले. बबलू नजे तक्की भाई के लिए अभी कैश प्राइज है बबलू नजे की तरफ से 3 चौकार 3 षटकार के लिए 1000. सायली 11 कॅप्टन सायली 11च्या कर्णधार आपण या ठिकाणी यायचे. सूरज चला लगेच. या दरम्यान गोलंदाजाची चांगली बॉलिंग सुरू आहे. 83 करायचे. अफान 11 दामतला इथून सुरुवातीपासूनच षटकार चौकार ठोकावे लागतील. स्कोर मोठा आहे. अफानची बॅट इथून तळपली पाहिजे. हिट बॅक टू बॅक हिट बिग ब्लास्ट अफानला इथून करावा लागेल. गोलंदाज पहिला तो मात्र अक्षय टीम R1 चा पॉवर प्ले मध्ये.
अफानच्या बॅटला चेंडू लागलाय, मागे खेळाडू आहे, स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप वरून क्षेत्ररक्षक आलाय दुसऱ्या धावेसाठी. तक्की आणि अफान पोहोचले 2 धावा कंप्लीट. खतरनाक बॅटिंग केली ती मात्र अर्बन टीमने. 82 धावा त्यांनी ठोकल्या आणि आता 83 चा टार्गेट आहे आणि अफान 11 दामतचा स्कोर आहे 3 चेंडू आणि 3 धावा. सायली 11च्या कॅप्टन इथे आलेले सूरज गोडविंदे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. संदीप सर टॉस तिथे आपण करावा. 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू नंतर सर आपण टॉस तिथून करू. गोलंदाज तयार, अक्षय समोर येतो. अफान फुल टॉस, व्हॉट अ शॉट, सुपला शॉट ठोकलाय तो अफानच्या बॅट मधून आलाय, चौकार. रियान पटेल यांच्याकडून अफानच्या सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अफान रियान पटेल यांचं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सलगचे 3 षटकार आले तर अफानने सुपला ठोकलाय. आता अक्षय वरती अफानच्या बॅटची धमक, बॅटची दहशत आणि फलंदाजीचा अग्रेसिव्हपणा अफानचा इथून दिसेल का? चेंडू येतोय का बघा, नाही तर नवीन चेंडू इथून पाठवावा लागेल. येतो मॅच बॉल येतोय बघा पंचांकडे. 4 बॉल आणि धावा येतात मात्र धावा संख्येवरती 7. 2 बॉल ओव्हरचे शिल्लक आहेत. अफान चांगली बॅटिंग करतोय. अफान 11 दामतला हा पहिला सामन्याचा विजयश्री. अफान आणि तक्की इथून सुरुवात धमाकेदार केली आहे. आता असंच आक्रमण त्यांना करावं लागेल. 4 बॉल स्कोर येतो 7. 5वा चेंडू शरीरावरती आहे. 1 रन साठी तक्की धावलाय आणि 5 बॉल मध्ये धावा झाल्या. 83 चा पाठलाग करताना अवघ्या 8. तर सायली 11 आपण संघाने फक्त टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला आपण पाहतो जे हनुमान वाकस संघाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. दोन्ही संघाचे कॅप्टन फक्त आपण योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधा. सायली 11 तर झालाय. जे हनुमान वाकस संघ आपण योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधायचा लगेच. 5 बॉल 8. लास्ट बॉल होता, तक्कीने डॉट केला. पहिली ओव्हर फिनिश झाली आणि 1 ओव्हर मध्ये अफान 11 दामतचा स्कोर आहे अवघ्या 8 धावा आणि येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये 75 धावा करायच्या आहेत अफान 11 दामतला. किती मोठे पाठीराख आहेत बघा, सपोर्टर भरपूर आहेत अफान 11 दामतचे. आणि रियान पटेल यांच्याकडून 2000 रुपये सलग 3 षटकार जर अफानने ठोकले तर, आणि त्याचबरोबर बबलू नजेदादा यांचे देखील तक्कीसाठी जर 3 षटकार ठोकलेले लगातार 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 चौकार जरी ठोकले तक्कीने तरी देखील बबलू नजे यांच्याकडून 1000 रुपये. काय मॅच इथून रंगणार. 4 ओव्हर मध्ये 75 धावा जर अफान 11 दामतने केल्या तर मैदानावरती प्रेक्षकांचा विजयाचा जल्लोष होईल, दामतकरांचा विजयाचा जल्लोष होईल. तशी बॅटिंग तक्की आणि अफानला करावी लागेल. भरपूर प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आपल्या दामत संघाला विजयाचा शुभ मुहूर्त इथून करून द्यावा लागेल. मॅच मोठी आहे आणि 24 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या 75. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं आहे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती धावांचा पाऊस पाडलाय अर्बन टीमने. आणि आता त्या धाव संख्येला प्रत्युत्तर, प्रति हल्ला आणि पलटवार द्यायचा आहे तो अफान आणि तक्कीला. लाईव्ह स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल या स्पर्धेचं ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून दामतचं भव्य दिव्य क्रीडांगण इथून दाखवण्यात येत आहे आणि विहंगम मनमोहक असं दृश्य तुम्ही स्क्रीन वरती बघू शकाल. भव्य दिव्य या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता ओम साई लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, ओम साई MTC च्या माध्यमातून ही क्षणचित्र तुम्ही बघताय. अतिशय सुंदर असं क्रीडांगण, सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही ते बघू शकाल. आणि स्कोर या 4 धावांनी वाढलाय, जाऊन पोहोचलाय तो मात्र 12 या धावसंख्येवरती. खतरनाक बॅटिंग करावी लागेल अफानला. अटॅकिंग बॅटिंग अफानने इथून स्टार्ट केली आहे. अर्बन संघावरती धावसंख्या जरी त्यांनी मोठी केली असली तरी अफान आणि तक्कीची बॅट जर चालली तर स्कोर मोठा होईल. चला चेंडू येतोय की नाही, नवीन चेंडू पाठवा. आलाय मॅच बॉल आलाय. अफान आलाय, तक्की आलाय आणि दामत संघासाठी अफानच्या बॅट मधून आज चौकार आलाय. येणारे चेंडू येते 23, धावा पाहिजेत अजूनही 71. खतरनाक बॅटिंग इथून अफान साकारतोय. समोर येतो गोलंदाज, समोर होता अफानचा चेंडू, ऑन साइड ला खेळायचं होतं. डॉट बॉलची फेक झाली. बॅट्समन अफानला इथून डॉट बॉल खेळून चालणार नाही कारण एक बॉल फार महत्वाचा आहे. जर का असे डॉट बॉल आले तर अर्बन संघाची बाजू मजबूत होईल या मॅच मध्ये. पुढे आला होता अफान, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे.
स्वतः बॉलर देखील धावला होता पण शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल घेते अफान आणि तक्कीने. 1 रनने स्कोर झालाय तो अफान 11 दामट संघाचा. धावा फलकावरती धावा येतात 13. अजूनही 70 धावांची गरज आहे. येणारे 21 चेंडू आणि अफान 11 दामतला 70 धावा पाहिजेत. तोडीस तोड द्यावं लागेल उत्तर. धावा करायच्या 70. तक्कीच्या बॅटला ब्रश झाला की काय. चेंडू चाललाय मागे लॉंग स्टॉपला. आलाय चेंडू सीमा पार. ठोकलाय चौकार. तक्कीची बॅट आता इथून धावांचा ओघ वाढवतीये कारण अजूनही धावा पाहिजे. 66 चेंडू राहिले त्या मॅच मध्ये. टोटल 20 बॉल 66. युवराज सिंग सारख्या 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकावे लागतील तक्कीला नाहीतर अफानला. गोलंदाजी मार्कवर आहे अर्बन संघाचा रोशन. 3 षटकार मारले तर बबलू नझे रियान पटेल यांच्याकडून 2000 आणि ठोकलाय तो पहिला षटकार बॅट्समन तक्कीच्या बॅट मधून. सिक्सर. की तरफ से 1000 और रियान पटेल साहब की तरफ से 2000. अगर 3 लगातार छक्के आएंगे तो तक्की के बैट से ये भी शॉट बाउंड्री लाइन की तरफ जाता हुआ. सीमा पार. 1 मोर बाउंड्रीज. ठोकलाय तक्की नाही तर चौकार. संपर्क साधा आयोजकांशी संपर्क साधा. सूरज गोडविंदे प्लीज. स्कोर या चौकाराने दामत संघाचा 27 धावा. तक्कीने बॅट मधून 1 षटकार 1 चौकार. 2 चौकार 1 षटकार. आता बघायचं तक्की इथून आपल्या बॅटिंगची ही पॉवरफुल स्ट्रोक असणारी बॅटिंग. आणखीन एक ब्लास्ट इथून तक्की करणार का गोलंदाज रोशन वरती. 5 चेंडू. धावा संख्या झाली होती 27. ओव्हर इथून कंप्लीट झाली होती अंपायर्स. 2 ओव्हर मध्ये धावा 27. चला 18 बॉल इथून बाकी आहेत. 83 धावांचं टार्गेट. अजूनही जवळपास धावा करायच्या 56. 18 बॉल आणि 56 ची आवश्यकता. सूरज गोडविंदे. सूरज आपण आयोजकांशी संपर्क साधा. खुरमबाई नजे यांच्याशी आपण संपर्क साधा. सायली 11 चे कर्णधार सूरज गोडविंदे. चला अंपायर या ठिकाणी
इथून देण्यात आलाय. धावा झाल्या 33 आणि 5 चेंडू इथून टाकले जातील. 5 चेंडू इथून टाकले जातील ओव्हर नंबर 3 ही गोष्ट लक्षात घ्या अर्बन संघ. अर्बन संघ 5 चेंडू तुम्हाला तिसऱ्या ओव्हर मध्ये टाकायचे. चला चला अर्बन संघ फिल्डिंग लावून घ्या. बॉल 56 धावांची आता गरज. नवीन गोलंदाज 12th मॅन दोनच इथे थांबा बाकी सगळ्यांनी खाली उतरा प्लीज. 18 बॉल 56 पाहिजे. 27 झालेले आहेत. 18 बॉल 56 पाहिजे. 2 12th मॅन थांबतील बाकी कोणी थांबू नका स्कोररच्या बाजूला. 18 बॉल 56 धावांची गरज आहे आणि पुन्हा आलाय तो अक्षय. अफान भारी बॅटिंग करतोय टीम अफान 11 दामत साठी. पहिलाच बॉल स्कूप केलाय पकडली कॅच. बॅट्समन अफान इथून बाद. फलंदाज आउट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन नबी मैदानाच्या आतमध्ये गेला आणि तक्की आणि नबीने जर 3 सलग षटकार मारले. सफीर खोत दामत यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खतरनाक बॅटिंग करावी लागेल नबीला. तक्की मैदानाच्या आतमध्ये. नबी नवीन बॅट्समन उतरलाय. 17 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. टीम दामत. नबी इथून षटकार ठोकेल का अक्षयला. फुल टॉस आहे. समोर एक खेळाडू लॉंग ऑफ कडे चेंडू चाललाय. एकच धाव मिळेल. तक्की वरती आता भरपूर काही डिपेंड आहे. तक्कीच्या बॅटिंग वरती डिपेंड आहे. अफान 11 दामतला येणाऱ्या 16 बॉल मध्ये धावा पाहिजेत 55. 16 चेंडू 55. फटका आलाय इथून
तक्कीच्या बॅटमधून दुसरी धावेसाठी एफर्ट्स लावले जातील. 2 धावा इथून घेतल्या. 2 धावा घेतल्या. टीम अफगाण 11 दामतचा स्कोर झालाय 30. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 15 बॉल मध्ये पाहिजे धावा 53. 15 बॉल मध्ये 53 धावा. तक्कीच्या बॅटमधून आता सिक्सर पाहिजेत, चौकार पाहिजेत, 4 पाहिजेत. जोर लावावा लागेल. बॉल मात्र आउट ऑफ द पार्क ठोकावा लागेल तो तक्कीला. तक्कीच्या बॅटमधून फटका. सर्कलच्या बाहेर चेंडू चाललाय, वेगाने धावलाय. काउफेस वरून खेळाडू पोहोचलाय. एकच धाव मिळेल. टीमचा स्कोर 1 ने वाढलाय. धावा येते 31. आता 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये धावा पाहिजे ती मॅच जिंकण्यासाठी. 52 धावा. 14 बॉल कंपल्सरी 52चं टार्गेट आहे. आता नबी इथून काय करेल? समोर येतो अक्षय. आर1 टीमचा फटका इथून खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता झाली. चला बघा समोर फिरोज बघा 18 नंबरची जर्सी टी शर्ट. सगळ्यांनी समोरून बाजूला व्हा. सगळ्यांनी बाजूला व्हा जेणेकरून स्कोररला त्रास होणार नाही. 5 चेंडू संपले. 13 बॉल 52. फुल टॉस. नबीचा फटका ऑन साइडला. चेंडू चाललाय सीमा पार. नबीच्या बॅट मधून आलाय चौकार. ओव्हर इथून समाप्त झालेले. 12 चेंडू आणि पाहिजे धावा 48. 12 बॉल कंपल्सरी 48. कमॉन डीजे गाना बजा. आणि 48 धावांची गरज आहे. 8 6 मारायचे आहेत अफगाण 11 दामतला. तक्की आणि नवीला इथून ड्रिंक्स ब्रेक इथून देण्यात आलाय. पाण्याची बॉटल घेऊन खेळाडू पोहोचलाय. तिथून सातत्याने तक्कीला सांगण्यात येते की मॅच आपल्याला जिंकायची आहे. 8 6 त्याला मारायचे. जर अफगाण 11 दामत संघ जिंकला, जावा भाई कडून अर्थात जावेद खोत भाई कडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. फ्रेंड्स ग्रुप चे सर्वा जावेद भाई कडून 5000. फटका भारी आहे. ऑन साइडला ठोकला इथून मात्र तक्कीने चौकार. आता तक्की गोलंदाजांची चक्की करणार. आणि आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये धावा पाहिजे. टोटल 44. 11 बॉल आणि 44. तक्कीला अशीच बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजावरती प्रेशर टाकावं लागेल जयेश वरती. बॅट्समन तक्की ऑन स्ट्राइक. पुन्हा तक्कीचा फटका हवेमध्ये. डाऊन दी बॉल पकडली कॅच. तक्की इथून बाद. जावेद भाई स्टेज वरतीच आहेत. जर का अफगाण 11 दामतने हा सामना जिंकला, 10 बॉल मध्ये जर 44 धावा केल्या, 44, 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फ्रेंड्स ग्रुपचे सर्वा जावेद भाईना अजूनही विश्वास आहे की दामत संघ या मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाईल आणि एक दमदार फाईट आर1 टीमच्या विरोधात देईल. नवीन बॅट्समनची एंट्री झाली. यासिम दोंगडे मैदानाच्या आतमध्ये. यासिमची ताकद भरपूर आहे. जर का यासिमने पॉवरफुल स्ट्रोक लावले ना अफगाण 11 दामतला, तो 10 बॉल मध्ये 44 धावा करून देऊ शकतो. दामतकरांची गर्दी बघा. भरपूर सारे प्रेक्षक आलेत आणि विश्वास आहे यासिमवर. यासिमच्या बॅट मधून गेल्या चेंडू त्याने बाउंड्रीच्या पार. फिल्डिंग मधील मिस्टेक. यासिमचा आलाय चौकार. ठोकला यासिमने 4. यासिमचा चौकार आला. 9 बॉल मध्ये 40 पाहिजेत. चांगला बॉल टाकलाय तो मात्र गोलंदाज जयेशचा. 8 बॉल आता 40. यासिमची ताकद इथून आता
आपण 11 दामासाठी 8 बॉल मध्ये 40 धावा चेस करू शकेल का? मोठी धावा संख्या चेस करायची 8 बॉल 40. यासिमचा स्ट्रोक पॉइंट मध्ये कॅच आउटच्या स्वरूपात यासिम इथून बाद. बॅक टू द डग आउट. यासिमला परतावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये लल्लो 3 बॉल मध्ये 3 सिक्स जर मारले लल्लोने तर जावेद भाई कडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. जावेद भाईला कॉन्फिडन्स भरपूर आहे. लल्लोची पॉवर किती आणि पॉवर जनरेट करून जावेद भाईंच्या 2000 रुपयाच्या कॅश प्राइजचे 3 सिक्सर इथून ठोकणार का हे बघायचंय. बॅट्समन लल्लो चाललाय. आता करायच्या 7 बॉल मध्ये 40. एक बॉल बाकी आहे गोलंदाजाचा. 7 बॉल 40. खोदून काढलाय लल्लोने चेंडू ऑन साइडला पोहोचलाय खेळाडू. एकच धाव मिळेल. आता सामना 6 बॉल 39 रन्सची गरज आहे आपण 11 दामट टीमला. स्कोर थोडा मोठा होता त्या कारणास्तव सुरुवात दमदार झाली पण जी बॅटिंग लाईन हवी होती जे षटकार हवे होते ते षटकार तेवढे आले नाहीत. त्यामुळे आता 6 बॉल मध्ये 39 करायचे आहेत आपण 11 दामतला. लल्लो ने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी तालिब भाई कडून 1000 रुपयाचा. प्रत्येक सिक्स साठी 1000. अभी सबकी नजरें सिर्फ लल्लो पे टिकी है. क्या करेगा लल्लो? आपने बल्ले से 6 गेंदों में 6 सिक्सर ठोकेगा क्या? कुछ भी कर सकता है. लल्लो में पावर भरपूर है. अभी देखेंगे लल्लो की बैट क्या करती है. 6 गेंदों में 39 चाहिए. लल्लो का ये शॉर्ट स्क्वायर लेग से गेंद निकलती हुई सिर्फ 1 रन मिलेगा. लल्लोला पोहोचता पोहोचता इथून चेंडू आला आणि 1 रन मिळाली. आता 5 बॉल मध्ये 38. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 5 बॉल मध्ये 38 पाहिजेत. आता बॅट्समन यासिर धमाका दाखवेल का? जावा भाई कडून 2000 आहे. जर 3 षटकार आले तर डॉट बॉल आला. आता 4 बॉल मध्ये 38. धावा होतील नाही होतील पण फ्रेंड्स ग्रुपच्या सर्वा जावा भाई कडून जावेद खोत भाई कडून 2000 आहे. 3 षटकार मारले तर. गोलंदाज वाईट चेंडू टाकला. एक्स्ट्राची धाव. आता 4 बॉल मध्ये 37 पाहिजेत. जावेद भाई खर तर लल्लो आणि यासिर कडून 3 षटकारांची अपेक्षा करतात. एक्सपेक्टेड 3 सिक्सर. नबील है. अच्छी गेंद. गोलंदाज 3 बॉल आहेत 37 पाहिजेत. नबील फटका भारी आहे. ठोकलाय तो सिक्सर. स्टेज वरती कॅच आईवा कॅच इथून सोडली. 500 भेटले असं जावा भाई. डीजे मॅच कडे देखील आपण लक्ष ठेवा. 2 बॉल आणि आता नबील आणखीन एक सिक्सर मारणार का? पुन्हा नबीलचा शॉट भरपूर हाईटने पकडली एका कॅच आणि बॅट्समन नबील इथून आउट. एकच बॉल आता बाकी आहे. स्कोर भरपूर आहे त्यामुळे आता जिंकणं आपण 11 दामतसाठी इम्पॉसिबल आहे. अवघा एक चेंडू इथून बाकी असत. चला बॅट्समन एकच बॉल बाकी आहे. लवकर चला आपण. एकच बॉल बाकी आहे. नूर लवकर चला आपण. आता मॅच आरवन टीमच्या बाजूने झुकलेली आहे. सीमान बॅटिंग साठी चालला. आता टाळवून जाऊ द्या सीमान साठी. एक कॅच त्याने पकडली होती सीमानने. आता बॅटिंग साठी चालला. 1 बॉल फक्त बाकी आहे. सीमान सिक्सर जर मारतोय जावाबाईंकडून कॅश प्राइज सीमान साठी असेल. एकच 6 ला 1000 रुपये सीमान साठी जावाबाई कडून आणि त्याचबरोबर सफवान नजे कडून देखील 1000 है. सीमान भाई थोड़ी ताकत लगाओ. 1 6 आपको मारना है. जावा भाई की तरफ से 1000 और सफवान नजे की तरफ से भी 1000.
चौकार भी मारा तो भी 500 रुपए सफवन नजे की तरफ से। क्या होगा, एक गेंद शेष। सीमान भाई का शॉट और विकेट। सीमान भाई 0 रन पे आउट। गेम ओव्हर। जिंकलाय तो मात्र अर्बन संघ। कॉंग्रॅच्युलेशन टीम अर्बन। प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय